जो त्रिपुरारी दिवा जो दिसतोय आपल्याला त्रिपुराचा तो पाहायला मिळतोय। श्री कालभैरवनाथ आणि आई योगिनी मातेचं छान असं दर्शन आपल्याला होतंय। सिद्ध भैरवनाथ आई योगेश्वरी माते निर्साय देवा संभाळ करा भगवंता। समस्त भावबंद मंडळ ग्रामस्थ मंडळी तुमच्या चरणाची हात जोडून विनंती करते भगवंता। आज त्रिपुरी पौर्णिमा हा शंकराने त्रिपुराचा आजच्या दिवसाला वध केला आणि त्याचा अनंत उत्सव हा त्रिपुरा। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज कार्तिक पौर्णिमा, तिला त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळाला असेल त्रिपुरा पौर्णिमेचा। या वर्षी सुद्धा त्रिपुरारी पौर्णिमा आमच्या श्रीवर्धनमध्ये साजरी केली जाते। इथे श्री कालभैरवनाथ मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत। श्रीवर्धनचं हे श्री कालभैरवनाथ मंदिर फार प्राचीन पांडवकालीन मंदिर आणि वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्याला श्री कालभैरवनाथाचं आई योगिनी मातेचं सुद्धा दर्शन झालेलं आहे। या ठिकाणी दिवे वगैरे लावलेले आहेत बघा। आणि या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेचा दरवर्षी कार्यक्रम साजरा होतो। तुळशी विवाह असतो इथे। तुळशी विवाहसुद्धा आता थोड्या वेळापूर्वी संपन्न झालेला आहे। चला आपण वेळ न दवडता प्रथम श्री कालभैरवनाथाचं दर्शन करूया आणि या ठिकाणी जो त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव होणार आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसाल तर प्रथम सबस्क्राइब करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। चला श्री कालभैरवनाथाचं दर्शन करूया आपण आता। श्रीवर्धनचं श्री कालभैरवनाथ मंदिर पांडवकालीन मंदिर आणि या ठिकाणी आज त्रिपुरारी पौर्णिमा फार मोठ्या उत्साहात साजरी होत असते। दरवर्षी या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमे निमित्ताने या स्तंभावर दिवा वगैरे प्रज्वलित केला जातो। कोकणामध्ये हे सण आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून श्रीवर्धनमध्ये पारंपरिक सण आणि त्याची जोपासना आणि या प्रथा आपल्याला पाहायला मिळतात। चला प्रथम आपण श्री कालभैरवनाथ आणि आई योगिनी मातेचं दर्शन करूया। मंदिराचे सगळे सदस्य आणि श्रीवर्धनकर सुद्धा पाहायला मिळतील। आता थोड्या वेळातच त्रिपुरारी दिवा वगैरे या ठिकाणी लावला जाईल आणि फार मोठा उत्सव या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने साजरा केला जात असतो। इथे आपल्याला जो त्रिपुरारी दिवा जो दिसतोय आपल्याला त्रिपुराचा तो पाहायला मिळतोय। श्री कालभैरवनाथ आणि आई योगिनी मातेचं छान असं दर्शन आपल्याला होतंय। मंदिरामध्ये सर्व श्रीवर्धनकर, मंदिराचे पुजारी आणि विश्वस्त या ठिकाणी पाहायला मिळतात बघा। कोकणातले हे पारंपरिक सण अजूनसुद्धा आमच्या श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेले आहेत। या प्रथा, रूढी, परंपरा आजसुद्धा आपल्याला श्रीवर्धनमध्ये आल्यानंतर पाहायला मिळतात। या ठिकाणी संपूर्ण श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळतात। पुरोहित आपले गजू भाऊ चौकरसुद्धा आहेत या ठिकाणी। वेगवेगळे पर्यटकसुद्धा आज श्रीवर्धनला भेट देत असतात कारण श्रीवर्धन म्हटल्यानंतर देवभूमी। आता थोड्या वेळातच या ठिकाणी आपल्याला त्रिपुरारी दिवा या स्तंभावर पेटवताना मंदिराचे जे पुजारी आहेत ते सुद्धा पाहायला मिळतील। मंदिराला या ठिकाणी रोषणाई आणि हे दिवे लावलेले आपल्याला पाहायला मिळतात बघा। येथे आपल्याला महिलांचा सहभाग सुद्धा दिसतोय बघा। आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी तुळशीचं विवाह सुद्धा संपन्न झालेला आहे। चला आता त्रिपुरारी दिव्याचा जो उत्सव आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। आता चला आपण मंदिरामध्ये जाऊया।
तयारी सुद्धा चालू आहे बघा. हे ढोल आपल्याला पाहायला मिळतात आणि आता ढोलांचा आवाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंदिरामध्ये आता हळूहळू गर्दी वाढत चाललेली आहे आणि आपल्या मंदिराचे जे पुजारी आहेत तात्या भगत, आपले महादेव भगत, हे सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. तात्या, ही परंपरा आपली ही पूर्वीपासून जी चालू आहे आणि आमचे मंदिराचे वहिवाटदार जे दत्ता काका कोजवे सुद्धा आहेत इथे आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा आपण दरवर्षी साजरी करतो तात्या. गेल्या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी केली. काय सांगाल तात्या? त्रिपुरी पौर्णिमा हा शंकराने त्रिपुराचा आजच्या दिवसाला वध केला आणि त्याचा अनंत उत्सव म्हणून हा त्रिपुर बघा, तात्याने आपल्याला सांगितलेलं आहे की त्रिपुरा पौर्णिमा का साजरी केली जाते. इथे ढोल वगैरे पण आलेले आहेत बघा आणि ही गर्दी बघा पुन्हा एकदा. खरंच श्रीवर्धनकरांनी ही परंपरा जपून ठेवलेली. आपण कमेंट्स करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये की असे हे सण आपल्याला श्रीवर्धनमध्येच पाहायला मिळतात. बालगोपाळांपासून अबालवृद्धसुद्धा आपल्या या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने श्री कालभैरवनाथ मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपण सुद्धा आवर्जून या श्री कालभैरवनाथ मंदिराला अवश्य भेट द्या. फार प्राचीन असं हे मंदिर, पांडवकालीन मंदिर आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं आहे.
सिद्ध भैरवनाथ आई जोगेश्वरी माते वीरसाहेब देवा संभाळ करा भगवंता समस्त भावबंद मंडळी व ग्रामस्थ मंडळी तुमच्या चरणाची हात जोडून विनंती करते भगवंता आज त्रिपुरी पौर्णिमा भगवंता ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे 9 ते 9:15 या वेळेत भगवंता आम्ही तुमच्यावर दिवा उतरला भगवंता तो आम्ही बाहेर ठेवला भगवंता या कार्यक्रमामध्ये आमच्याकडून काही चूक झाली असेल त्याबद्दल दारू पात्र ठेवलं तुम्ही करून घ्या व समस्त भावबंद मंडळी व ग्रामस्थ मंडळी यांना सुखाचे समृद्धीचे आणि आनंदाचे दिवस दाखवा हा श्री कालभैरवनाथ आणि आई योगिनी मातेचं छान असं दर्शन आपल्याला आज कार्तिकी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमे निमित्ताने झाले आणि श्रीवर्धनकरांनी हे जपून ठेवलेले पारंपरिक सण हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आज त्रिपुरारी पौर्णिमे निमित्ताने या ठिकाणी त्रिपुरा जो स्तंभ आहे या ठिकाणी त्रिपुरी वात जी लावली गेली आणि ही जी रोषणाई या दिव्यांनी केली गेली ही सुद्धा पाहायला मिळाली। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्याला त्रिपुरा पौर्णिमेचा हा आनंदोत्सव हा उत्सव आपल्याला पाहायला मिळाला आणि हे सर्व सण आपल्याला श्रीवर्धनमध्येच आपल्या कोकणामध्ये श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळतात। आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। बोला श्री कालभैरवनाथ महाराज की, आई जोगेश्वरी मातेचा